तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन एपिसोडमध्ये. मित्रांनो, आज मी अशा ठिकाणी आलो आहे ना, जिथे आत्या आणि तिच्या भाचा या दोघांनी मिळून एक व्यवसाय सुरू केला आहे, हॉटेलचा, खानावळचा. तर बेसिकली मित्रांनो, आपल्या नवी मुंबईमध्ये ना तुम्ही कुठेही जाल, तुम्हाला प्रत्येक चौकामध्ये एक छोटंसं खानावळ मिळेल. तर आज आपण आलो आहोत खमंग द थाळी हाऊस या रेस्टॉरंटमध्ये. तर तुम्हाला मी आतला टूर करवतो. बेसिकली हे त्यांचं आउटर सिटिंग्स आहेत. आताच बरेच जण खाऊन गेलेत. ओके, आणि हा एक सेक्शन आहे तिथे. ओके, वरती बघा एसी सेक्शन आहे. आपल्या समोर काही ग्राहक आहेत, तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. तर नमस्कार ताई, मला सांग तुझं नाव काय? माझं नाव अन्विका आहे. अन्विका, साधारणपणे तू किती दिवस झाले या रेस्टॉरंटमध्ये येते? जेव्हापासून उघडलं तेव्हापासून खूप वेळा आली आहे, कारण मला इकडचं जेवण खूप आवडतं. अच्छा, तर तुला इथे जास्त काय आवडतं? प्रॉन्स बिर्याणी आणि पनीर बिर्याणी आणि नॉनव्हेज थाळीमध्ये मला चिकन स्पेशल थाळी खूप आवडते इकडची. आता तू काय मागवलंयस? मी आता एक थाळी मागवली आहे. तुम्हाला काय जास्त आवडतं इथे आल्यावर? मी सुरमई थाळी घेतली होती याआधी आणि आज मी खेकडा थाळी ट्राय केली होती आणि ऑल्सो मी चिकन बिर्याणी सुद्धा मागवली आहे आणि ह्याची टेस्ट एकदम घरगुती आहे. आणि जेव्हापासून ह्याचं ओपनिंग झालं तेव्हापासून आम्ही फ्रिक्वेंटली येतो. जनरली आम्ही बर्थडेज किंवा अॅनिव्हर्सरीलाच आम्ही जातो, पण जेव्हापासून खमंग थाळी हाऊस ओपन झालंय तेव्हापासून आम्ही फ्रिक्वेंटली येतो इकडे. तर आपल्या समोर बघू शकता, आता चकुलीने अंडा थाळी मागवली आहे, चिकन बिर्याणी आहे आणि हे जवळा वडे आहेत. बघू शकता, मस्त असे मिन्स जवळे आहेत असे. कांदा वगैरे आहे, कोथिंबीर आहे आणि त्याच्यासोबत ही अशी हिरवी चटणी दिली आहे. असे डिप करून बाईट घेऊया. अप्रतिम आहे. मित्रांनो, माझ्या समोर या हॉटेलचे कर्ता आहेत आत्या आणि रोहित सुद्धा आहे. तर हे दोघे मिळून या हॉटेलचा व्यवसाय चालवतात. मला काही प्रश्न पडलाय जे मला तुम्हाला विचारायचं आहे. हॉटेल व्यवसाय का? मी बेसिकली खूप फूडी आहे. हा. मला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या डिश आवडीने खाणं खूप आवडतं मला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं खूप पूर्वीपासूनचं स्वप्न होतं की मी बरीच वर्ष सर्व्हिस केली. 23-24 वर्ष मी सर्व्हिसमध्ये होते आणि तेव्हा स्वप्न होतं माझं की आफ्टर रिटायरमेंट लाईफ माझं स्वतःचं एक हॉटेल असायचं. मला सांगा, सर्व्हिस म्हणजे तुम्ही आधी कुठे जॉब करायचा? येस, मी एका रेप्युटेड हॉस्पिटलमध्ये ऍज अ फॅकल्टी इन्चार्ज म्हणून काम करत होते. अच्छा आणि मी MSc नर्सिंग कम्प्लीट केलेला आहे. अच्छा. आणि जॉब करत जवळ 25 वर्ष जॉब केला. हा. बट सडनली काही गोष्टी अशा घडल्यात की मला त्या टॉलरेट नाही झाल्या आणि क्विक मला डिसिजन घेऊन तो जॉब सोडावा लागला. बट त्याच्यानंतर म्हणजे मला माझं जे स्वप्न पूर्ण करायचं होतं आफ्टर रिटायरमेंट, मग मी विचार केला की इतर ठिकाणी जॉब करण्यापेक्षा आत्ताच त्या गोष्टीला सुरुवात का करू नये. तर मग त्या दिशेने पाऊल उचललं आणि आज तुम्ही बघताय की 2 महिन्यात मला खूप चांगला रिस्पॉन्स लोकांचा मिळालेला आहे. मी नाशिकचे असल्यामुळे काही नाशिकचे पदार्थ मी मसाले वापरून ते लॉन्च केले आणि लोकांच्या ते पसंतीलाही उतरलेले आहेत. नाशिकचा काळा मसाला. येस. खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे. तर मी प्रत्येकाने सांगू इच्छितो की जे उद्योजक आहेत किंवा ज्याला उद्योग करायचा असेल हॉटेलचा, बेसिकली तुम्ही जर सुगरण असाल, तुम्हाला माहित आहे की तुम्ही सुगरण आहे, तर तुमचं फक्त जो टॅलेंट आहे ना, तर त्या 4 भिंतीमध्येच नाही, तर तुम्ही हा व्यवसायाच्या रूपात सुद्धा बाहेर काढू शकता, जसं आत्याने केलंय. रोहित, मला सांग, तू या व्यवसायात कसा? तर बेसिकली मी ॲज ए व्हिसा इमिग्रेशन मध्ये काम करत होतो एका रेप्युटेड कंपनीमध्ये. अच्छा. आणि बरीच वर्ष काम केल्यानंतर म्हणजे मला एक संधी मिळाली की माझ्या आत्यांनी रेस्टॉरंटचा हा मला प्लॅन मला सांगितला की तिला रेस्टॉरंट टाकायचं आहे करून. तर त्यांनी मला विचारून बघितलं की रोहित, तू इंटरेस्टेड आहेस का? आणि आधीपासून मी सुद्धा खूप फूडी आहे. मलाही सुद्धा वेगवेगळे प्लेसेस जे आहेत, वेगवेगळे फूड डिशेस आहेत ते एक्सप्लोर करायला आवडतात. तर मी याबद्दल विचार केला आणि मला वाटलं की ठीक आहे, इतर कुठे काम करण्यापेक्षा आपल्या हक्काच्या माणसासोबत काम करून तो व्यवसाय आपण उंच भरारीला नेऊ शकतो. त्यामुळे तो डिसिजन मी घेतला आणि मी आत्यांसोबत जॉईन केला बेसिकली. यामागचं खरं कारण तुम्हाला समजलं असेल की रोहितने सुद्धा आपला जॉब सोडलाय. तो खासगी कंपनीमध्ये कामाला होता आणि त्यांनी इनफॅक्ट जॉब सोडून आत्याला सपोर्ट करण्याचा निर्णय घेतलाय. जसं तो म्हटला की दुसरीकडे काम करण्यापेक्षा आपल्याच माणसाला सपोर्ट का करावा नाही, तर त्यांनी आत्याला सपोर्ट केला इनफॅक्ट. आणि आज तुम्ही बघताय मित्रांनो, हॉटेल ज्या पद्धतीने उभारलं जातं त्या पद्धतीने आहे. एसी सेक्शन आहे, छोट्या छोट्या जागा खूप सुंदर त्यांनी युटिलाइज केल्या आहेत.
मेन मुद्द्याकडे आपण वळूया. आता माझ्या समोर काही पदार्थ आलेत, तुम्ही बघू शकता. तर ही आहे अंडा थाळी, चिकन बिर्याणी, खेकडा थाळी. बेसिकली या खेकडा थाळीबद्दल तुम्हाला सांगायचं आहे मला, की तुम्ही यातले मसाले बघा मित्रांनो. बघा, मी मगाशी उल्लेख केला काळ्या मसाल्यांचा, तो हा काळा मसाला. ओके, रस्स्याचं टेक्स्चर बघू शकता, फुल तर्री एकदम. ही झवळा भज्जी आणि ही सुरमई थाळी. तर सुरमईची तुम्ही साईज पण बघा, एकंदरीत चांगली बऱ्यापैकी साईज आहे. हॉटेलची टायमिंग काय आहे? हॉटेल टायमिंग सकाळी 8 वाजता आहे ते रात्री 12 वाजेपर्यंत चालू असतं हॉटेल. अच्छा. हा. आणि किचन मध्ये सुद्धा प्रत्यक्ष उभी राहून ती कामं करते. हे पदार्थ त्यांनी स्वतः बनवलेत. असं नाही की कुठला शेफ ठेवला हाताखाली आणि त्यांनी पदार्थ बनवलेत. हे एकूण एक पदार्थ त्यांच्या देखरेख सर्व जातात. आणि आता 2 महिने झाले या हॉटेल सुरू होऊन. तर आपल्या हॉटेलमध्ये सर्वात जास्त असे कुठले हॉट सेलिंग पदार्थाचे खाण्यासाठी माणसं गर्दी करतात? आवर्जून गर्दी होणारा माझी सिग्नेचर डिश आहे आपला खिमा पाव. अच्छा. खिमा पाव, चिकन स्पेशल थाळी, चिकन बिर्याणी आहे आणि आपलं भरलेलं वांग, आमच्या नाशिक साईडचं स्पेसिफिकली भरलेलं काळ्या मसाल्यातलं वांग आहे, तेही खूप सेल होत आहे. आणि नाशिकची मिसळ जी मॉर्निंग मध्ये जाते, तर आपलं तेही आहे की आम्ही अनलिमिटेड मध्ये ती मिसळ स्टार्ट केलेली आहे. अच्छा. हा, ज्याच्यामध्ये रस्सा असेल, मिसळ असेल, पाव असेल, अनलिमिटेड याच्यामध्ये खाऊ शकता. आणि याची प्राइस काय आहे? याची 115 रुपये प्राइस आहे. अच्छा. तर मित्रांनो, नाशिकची मिसळ म्हणजे जिथे मिसळचा जन्म झाला, नाशिक, ती मिसळ पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये लॉन्च झाली आहे. आणि ऑथेंटिक मसाल्यापासून आजपर्यंत मी कोल्हापूरची मिसळ ट्राय केली, आजपर्यंत मी पुणेकरांची मिसळ ट्राय केली, सातारची ट्राय केली, आळेफाटाची ट्राय केली, पनवेलकरांची मिसळ, पनवेलमध्ये मी बऱ्याच सिरीज केल्यात मिसळच्या, रायगडचे मसाले, त्यांची मसाले मिसळ ट्राय केली. पण नाशिकची ओरिजिन मिसळ ही पहिल्यांदाच तुम्हाला मिळत आहे आपल्या खांदा कॉलनीमध्ये, खमंग थाळी हाऊस. आणि ती अनलिमिटेड आहे. 115 रुपये हवा तेवढा पाव घ्या, हवी तेवढी मिसळ घ्या, हवा तेवढा रस्सा घ्या, तुमची इच्छा जेवढी होईल तेवढा बिंदास खा. 1 लादी, 2 लादी, 3 लादी, 4 लादी, पण हा एकच माणसाच्या हिशोबाने तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर पत्ता मी खाली दिला आहे, खांदा कॉलनीमध्ये आहे, खमंग थाळी हाऊस. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.